Good morning, dear students. Today we are going to continue with our subject, that is insurance business in India. Now, in this lecture, we are going to focus the various insurance riders available for the life insurance in India. Now, first of all, you have to understand the meaning or the what is the actual concept of the riders. Whenever you are whenever you are purchasing the insurance policy, whether it is for the investment purpose or you can say it is for saving purpose, some contingency happen immediately, and for that, to provide the coverage to the family members, there is need of insurance riders in particular insurance plan. And so that every investors looking for the riders, it is the additional benefit which gives you the additional benefit. So here some explanation is given. More and more people in India are getting the aware of benefits of having mediclaim policy and other insurance plan. There is rising demand for riders. These riders can be availed by paying the additional premium before you opt for the insurance rider. It is important to understand the different type of riders you can add to your insurance policy. रायडर्स म्हणजे आपल्या सोबत जाणारा, बरोबर आहे ना. रायडर्स म्हणजे काय, तर जो काही आपण आपल्या म्हणजे रायडर्स चालवणारे, गाडी चालवणारे वगैरे जे काही असतात त्यांना आपण रायडर्स म्हणतो. मग आपली जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीबरोबर एक ॲडिशनल आपल्याबरोबर काही बेनिफिट्स आपल्याबरोबर जर ट्रॅव्हल करत असतील तर ते आपल्यासाठी कधीही फायद्याचं राहतं. सो इथं त्यांनी काय सांगितलं बघा, व्हॉट आर द इन्शुरन्स रायडर्स. अ हेल्थ पॉलिसी ऑर द एनी इन्शुरन्स पॉलिसी विल हॅव द सम एक्सक्लुजन अँड अ रिझल्ट यू विल हॅव टू कम्पीट विथ द कव्हरेज. If you need the protection from the added risk, you would have to opt the insurance riders, which are nothing but add-on benefit your existing insurance policy. म्हणजे आपण कधीही कुठलाही इन्शुरन्स प्लॅन घेतो त्याच्यासाठी आपण जो काही सम ॲश्युर्ड घेत असतो ते तर बेनिफिट्स आपल्याला मिळतातच, परंतु ॲडिशनल बेनिफिट काय असावेत यासाठी जे काही आपण प्रोव्हिजन्सला टिक करतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर क्रिटिकल इलनेस असू दे किंवा ॲक्सिडेंटल रायडर्स असू दे किंवा अजून वेगळे काही आहेत ते आपण आता बघणारच आहोत. परंतु फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ द रायडर्स. रायडर्स मीन्स अ हेल्थ पॉलिसी ऑर द एनी इन्शुरन्स पॉलिसी विल हॅव सम एक्सक्लुजन and as a result you will not have to complete coverage. If you need the protection from the added risk, you would have to opt for the insurance rider and nothing to add on the beneficiary to your existing insurance policy. म्हणजे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी बरोबर जर तुम्हाला बेनिफिट घेऊ इच्छित असाल तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी, तर त्याला तुम्हाला रायडर्सची सोबत लागणार आहे. आता हे जर रायडर्स तुम्ही घेतले तर याचा फायदा काय होतो. फायदा तर आहे की ज्या पर्पजसाठी तुम्ही रायडर घेतला तो पर्पज तिथं फुलफिल होतो, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम भरायची तयारी असली पाहिजे. म्हणजे इफ यू आर लुकिंग फॉर द ॲडिशनल बेनिफिट देन यू शुड ऑल्सो पे फॉर इट. इट इज नॉट अवेलेबल फ्री ऑफ cost. So some charges is there, it is nominal but it is there because it is not available free of cost. Now we are going to start which are the types of insurance riders. Here you can say that the various types of insurance rider. The first is accidental death रायडर. आता एखाद्या व्यक्तीनं पॉलिसी घेतलेली असते, त्याचे काही पर्पज असतात ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की काहींचा पर्पज असतो सेविंग, काहींचा पर्पज असतो इन्व्हेस्टमेंट, काहींचा पर्पज असतो कव्हरेज फॉर द फॅमिली. ज्यांच्यावर फॅमिली पूर्णतः डिपेंड आहे अशा व्यक्तींना मात्र फॅमिलीची चिंता असते आणि ते लाईफ इन्शुरन्स हे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी मोस्टली प्रिफर करत असतात. आणि जेव्हा ते त्यांच्या फॅमिलीच्या प्रोटेक्शनसाठी प्रिफर करतात तेव्हा मग मुद्दा येतो की बाबा तो जो व्यक्ती आहे तो जर अचानकच गेला तर मात्र फॅमिलीचं होणार काय. आणि ह्याच्यासाठी मग ते काय करतात, जर समजा ॲडिशनल मी जर समजा ॲक्सिडेंटल बेनिफिट तिथं घेतला असेल किंवा ॲक्सिडेंटल रायडर घेतला असेल आणि त्या व्यक्तीची डेथ ही ॲक्सिडेंटल जर झाली तर असलेल्या सम ॲश्युअर्डच्या डबल सम ॲश्युअर्ड त्याला मिळते. कारण एक लक्षात घ्या मुलांनो, ॲक्सिडेंटल डेथ इज नॉट ॲक्सेप्टेबल, कधीच ॲक्सेप्ट होत नाही. ॲक्सिडेंटल डेथ कुणाची झाली असेल तर ती त्या फॅमिली मेंबरला टॉलरेट करणे इज व्हेरी व्हेरी डेंजरस. कारण
म्हणजे काहीही पूर्वकल्पना नसताना तो माणूस त्या जगातनं निघून जातो आणि अशा वेळेस मग त्याच्यावर डिपेंडंट असलेल्या मेंबर्सचं होणार काय, म्हणून त्यांना तिथं डबल बेनिफिट मिळतो. त्यांनी समजा सम ॲश्युर्ड 10 लाखाची घेतली असेल आणि ॲक्सिडेंटल रायडरला जर टिक केली असेल तर त्यांना तो व्यक्ती जर गेला, परंतु तो ॲक्सिडेंटल जर गेला तर त्यांना ठरवलेल्या सम ॲश्युर्डपेक्षा डबल रक्कम त्यांना द्यावी लागते, म्हणजे त्यांना 20 लाखाचा बेनिफिट द्यावा लागतो. तर ह्याला तुम्ही म्हणणार आहात की ॲक्सिडेंटल रायडर. आता पुस्तकात काय लिहिले बघा, दिस रायडर कॅन बी ॲडेड टू युअर इन्शुरन्स पॉलिसी अँड प्रोव्हाइड you the peace of mind to knowing that your family will be taken care of if we die in a accidental. In a sum assured is guaranteed by the riders, but along with the premium your insurance policy you also would have to pay for the additional sum for the riders. जो मी मगाशी मुद्दा सांगितला की तुम्ही जेवढी सम ॲश्युर्ड घेतली, म्हणजे आता सम ॲश्युर्ड म्हणजे काय तर किती रुपयाचा इन्शुरन्स. आता एक लक्षात घ्या, मला इन्शुरन्स काढायचा आहे, माझ्या डोक्यात एक येतं की बाबा माझ्या फॅमिलीची नीड किती रुपयाची आहे, तेवढ्या रुपयाचा आपल्याला इन्शुरन्स काढला पाहिजे, परंतु त्याच्यासाठी लागणारा प्रीमियम सुद्धा मला भरता आला पाहिजे ना. मग आपण आपल्या ह्याच्यानुसार ठरवत असतो की बाबा कितीचा इन्शुरन्स घ्यायचा, म्हणजे सम ॲश्युर्ड कितीची घ्यायची, परंतु त्याच्याबरोबर एक ॲडिशनल बेनिफिट म्हणून तिथं रायडर्स घेतला जातो. आणि हे रायडर्स हे तिथं कसे अवेलेबल असतात तर फ्री ऑफ कॉस्ट नसून त्याला एक नॉमिनल चार्जेस असतात, 1 पैसा 2 पैसे 100ला, परंतु ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि हा रायडर जर सोबत असेल तरच तुम्हाला तिथं फायदा होणार आहे, अदरवाईज होणार नाही. तर तो मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे इन्शुरन्स रायडर्सशी रिलेटेड. पहिला झाला ॲक्सिडेंटल डेथ. दुसरा आहे क्रिटिकल इलनेस. आजकाल तुम्ही बघता की एखादी इन्शुरन्स पॉलिसी मी घेऊन ठेवते, ओके, माझी इन्शुरन्स पॉलिसीचा टेन्यूर आहे 20 वर्षांचा आणि प्रॉब्लेम असा होतो की बाबा मी एक 4-5 वर्ष भरते आणि एखाद्या व्यक्ती 4-5 वर्ष भरतो आणि त्याच्यानंतर तो आजारी पडतो आणि आजारामध्ये जेव्हा चेकिंगला जातो तेव्हा असं लक्षात येतं की खूप दुर्गम आजार त्याला झालेला आहे, लाईक कॅन्सर, ट्युमर, असे काही आजार जर झाले असतील तर मात्र त्याला डबल लोड येतो. एक तर त्याच्या स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च, त्याचबरोबर इन्शुरन्स प्रीमियमचा खर्च. मग जर त्यानं क्रिटिकल इलनेस रायडरला जर टिक केली असेल की इन फ्युचर बाबा मला जर काही क्रिटिकल इलनेस झाला, क्रिटिकल इलनेस म्हणजे कळतं ना की एखादा गंभीर आजार जर मला झाला तर माझा त्याचे पैसे मिळावे, त्याच्यासाठी क्रिटिकल इलनेस रायडर आपल्याला म्हणजे क्रिटिकल इलनेसचा रायडर आपल्याला घ्यावा लागतो. आता ह्याचं एक्सप्लेनेशन काय सांगितलं बघा, you can opt for critical illness riders that will provide the coverage if you are the diagnosis with the illness that listen in the plan. The critical illness are those covered by the riders include cancer, kidney failure, paralysis, high heart bypass, cardiac arrest and organ transplant. If you are diagnosed with the one of the illness and there is some assured, undertake the term and the condition to the riders. However, make sure that the plan documents minutely before the taking ad-on बेनिफिट. म्हणजे एक लक्षात घ्या की जर समजा तुम्ही तिथं क्रिटिकल इलनेसच्या इथं टिक केली असेल तर त्याचा एक फायदा काय होतो मुलांनो, की समजा तो जो इन्शुअर पर्सन आहे तो हप्ते भरतोय, भरता भरता जर तो आजारी पडला तर त्याचे पुढचे हप्ते माफ होऊन त्याची जी काही सम ॲश्युर्ड आहे ती सुद्धा आपण त्याला तिथं माघारी देतो. तर त्याला आपण तिथं क्रिटिकल इलनेस रायडर असं म्हणणार आहे. आणि ह्याची आता गरज खूप जास्त भासायला लागली. आजकाल तुम्ही कुठल्याही इन्शुरन्स प्लॅन घेत असाल, वेदर इट इज फॉर सेव्हिंग ऑर द इन्व्हेस्टमेंट, तिथं सगळेजण क्रिटिकल इलनेसला टिक करतायतच, कारण क्रिटिकल इलनेस कधीही कुणालाही कसाही होऊ शकतो, तुम्ही बघताय आजकाल. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला कवर असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तो मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे. इट इज रिलेटेड टू क्रिटिकल इलनेस. ओके, त्याच्यानंतरचा जो काही दुसरा मुद्दा आहे तो आहे टेम्पररी अँड द परमनंट इम्पेअरमेंट रायडर. आता हा काय तो बघा की दिस रायडर इज ऑफर यू द सम ॲश्युर्ड इफ यू आर स्ट्रक बाय द इम्पेअरमेंट for the easier or the temporary. Most insurance policy give the particular percentage to the period of 5 to 10% to the policy holder. It is the important to realize that the rider is most useful if the impairment can occur due to the accident. And most of the insurance company are tends to club the riders with the accidental डेथ रायडर्स. आता परमनंट इम्पेअरमेंट रायडर्स म्हणजे थोडक्यात काय इथं सांगितलेलं आहे की परमनंट इम्पेअरमेंट रायडर्स की ज्यामध्ये बाबा जे काही फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू आहे यातला जो काही बेनिफिट आहे तो मिळवण्यासाठी हा तिसऱ्या प्रकारचा तिथं इन्शुरन्स केला जातो. फॉर एक्झाम्पल टेम्पररी ऑर द परमनंट इम्पेअरमेंट
रायडर काय सांगितले, दिस इज द रायडर ऑफर यू द सम assured if you are stuck by the impairment. There are the either temporary or the permanently. Most insurance provide give the particular percentage over the period of 5 to 10 years to the policyholders. It is important to realize that this reason, or you can say this rider is most useful for the impairment ड्यू टू द ॲक्सिडेंट. तो मुद्दा तिथं सांगितलेला आहे की बाबा इम्पेअरमेंटचा अर्थ समजून काय घ्यायचं आहे तुम्हाला. इम्पेअरमेंट म्हणजे जो काही फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यातला फरक जो काही आहे, तर त्या बाबतीतला मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे. आणि त्यांनी पुढं काय म्हणतात बघा, द मोस्ट इन्शुरन्स इज प्रोव्हायडेड गिवन द पर्टिक्युलर पर्सेंटाईल ओव्हर द पिरियड ऑफ 5 to 10 years विच अ पॉलिसी होल्डर्स. ओके, तर तो मुद्दा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आहे वेवर ऑफ अ प्रीमियम रेडर्स. आता वेवर म्हणजे चुकवणे. चुकवणे म्हणजेच काय, तर थोडक्यात की हप्ता न भरणे. मग इथं काय सांगितलं आहे का, इफ सम रिझन सच अ लूज ऑफ अर्निंग अँड द इम्पेअरमेंट यू आर अनेबल टू हॅव द इन्शुरन्स premium, all the riders protect you and keep you the instant for the policy going. The insurance play with the continues to offer the coverage until such type you are ready for the return work and resume to pay the प्रीमियम. आता एक लक्षात घ्या की वेवर प्रीमियम रायडर म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की काही जणांना असं वाटत असतं की असलेलं जे काही लोन आहे ते वेव होऊन जाईल. वेव म्हणजेच काय, तर माफ होऊन जाईल. तर त्याच्यासाठी जो काही जर असं काही असेल मुद्दा, तर त्याला आपण म्हणणार आहे की आपल्याला तिथं त्याला पेमेंट बॅक करावं लागणार आहे किंवा प्रीमियम्सचे जे काही आहेत ते वेव म्हणजे माफ करावे लागणार आहेत. आपल्याला प्रीमियम त्याच्याकडून घेता येणार नाहीत. आता ह्याच्याशी रिलेटेड एक मी प्लॅन तुम्हाला सांगते की बिफोर 1 year आय परचेस द SBI प्लॅन. आणि त्या प्लॅनचं खासियत अशी होती की बाबा त्याला क्वार्टरली काय असेल तो प्रीमियम तिथं भरायचा होता. आता जर क्वार्टरली मी नाही भरला तर ती पॉलिसी तिथं बंद पडायची शक्यता जास्त असते. आणि LICचा एक रूल आहे की LICचा एक रूल असा संदर्भात त्यांनी सांगितलेला आहे की लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत, म्हणजे नुसतं LICच नाही मला म्हणायचं की लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा रूल असा सांगितलेला आहे की कुठलेही प्रीमियम्स असू किंवा पेमेंट्स असू दे किंवा जे काही आपण म्हणतो की वेव करणं वगैरे जे काही असू दे, हे सगळं जे येतं ते IRDA मार्फत ठरवून येत असतं, ज्यालाच तुम्ही काय म्हणता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ते ॲपेक्स इन्स्टिट्यूट आहे. सो त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीनंच क्रॉप वेव म्हणजे प्रीमियम वेव वगैरे ह्या गोष्टी तिथं ठरतात. तर जेव्हा मी तो प्लॅन घेतला त्या प्लॅनमध्ये असं होतं की तो प्लॅन होता 16 वर्षाचा मुलांना, परंतु मला भरायचे पैसे 8 वर्ष. त्याच्यानंतर 8 वर्ष ते कंपनी किंवा जे काही LIC आहे ती माझे पैसे वापरणार आणि मग मला 16व्या वर्षी तिथं रिटर्न देणार. तर हा देखील मुद्दा आहे की बाबा जेव्हा आपण प्रीमियम वेवर असं म्हणतो, वेवर होत तर नाहीच, माफ तर होत नाहीच, परंतु जे काही त्याचे रेट्स आहेत ते मात्र कमी करून तिथं मिळू शकतात. ह्याला आपण वेवर प्रोव्हायडर असं म्हणतो. त्याच्यानंतर हॉस्पिटल कॅश. आता व्हॉट इज द हॉस्पिटल कॅश? द हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मे नॉट कवर द एंटायर हॉस्पिटलायझेशन ॲज देअर द सेव्हरल ॲडॉक cost which are associated with the event. To cover such a cost, the health insurance is with the rider for to protect yourself. म्हणजे एक लक्षात घ्या की साधा इन्शुरन्स काढला तरी सुद्धा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जे काही आपण म्हणतो की एखाद्या जिथं तुम्ही नोकरी करत आहात तिथल्या इन्स्टिट्यूटवर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. जर समजा तुम्हाला तिथं काय सांगितलेलं आहे की हॉस्पिटलच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की एखादा तुम्ही प्लॅन उतरवलेला आहे हेल्थ इन्शुरन्ससाठी, त्याचे काही रूल्स आहेत. ज्या रूल्समध्ये असं लिहिलेलं आहे की मिनिमम 48 hours त्या माणसाला कुठंतरी ॲडमिट केलेलं असलं पाहिजे, तर आणि तरच ही इज इलिजिबल फॉर द क्रिटिकल इलनेस. किंवा ज्याला दुसरा काय मुद्दा तुम्ही सांगितलेला होता की हॉस्पिटल कॅश. हॉस्पिटल कॅश इन द सेन्स काय सांगितलं आहे बघा की अ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी may not cover the entire cost of the hospitalization as there are the several ad hoc costs associated with it. To cover such a cost, the health insurance policy is associated with the rider. आता कोविडचा ह्यामध्ये एखादा
प्लॅन मी तुम्हाला तिथं सांगू शकते की आजकाल कोविडचा इफेक्ट खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळं माणसं खूप जास्त आजारी पडायला लागलेली आहे. दवाखान्यात ॲडमिट होत असतानाच किमान 50,000 ते 60,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. मग समजा ज्यांनी क्रिटिकल इलनेस बेनिफिट घेतलेला आहे त्यांनी ती पॉलिसी त्या हॉस्पिटलला जमा केली की त्याचा होणारा खर्च जो काही आहे तो ते साठलेल्या पैशातून डिरेक्टली वजा होत जातो. म्हणजे आता समजा एखादा प्लॅन मी घेतलेला आहे लाईफ इन्शुरन्सचा 50 लाख रुपीजचा आणि मी माझ्या नावावरच घेतलेला आहे. त्या अंडर कवर माझे मिस्टर, मी आणि माझं बेबी आहे. आता आमच्या तिघातलं कुणीही आजारी पडलं समजा आणि त्यांना जर हॉस्पिटलाइज करायचं ठरलं मोर दॅन 48 आवर्स नंतर जे काही आहे ते म्हणजे 48 आवर्सचा इथं मुद्दा काय सांगितलेला आहे की जर तुम्ही तिथे ॲडमिट केलं असेल 48 आवर्सला तर ही इज लायबल टू गेटिंग द बेनिफिट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. अदरवाईज नाही. नाहीतर तुम्ही साधं सर्दी पडसं झालं तरीसुद्धा म्हणाल की आम्हाला इन्शुरन्सचा बेनिफिट द्या. नाही, ते कोणत्या आजाराला आहे ते त्या पर्टिक्युलर प्लॅनमध्ये मेन्शन केलेलं असतं की हॉस्पिटल कॅश हे कुणाला मिळणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आमच्या इथे एक मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. आता बऱ्याचशा लेडीज आजकाल वर्किंग असल्यामुळं मॅटर्निटीचा खर्च भागवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्लॅन तिथं घेतात. आता ती लेडी जेव्हा मॅटर्निटी म्हणजे चाइल्ड डिलिव्हर करायला त्या हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा ती कॅश न भरता डायरेक्ट तो जो काही पॉलिसीचा बॉन्ड आहे तो त्या काउंटरला जमा करून त्यांच्याकडून बिल करून घेत असते. तर हा देखील मुद्दा तिथं आहे. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा सांगणार आहे आत्ता आणि मग आपण थांबणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहेत पेशंट care. A health insurance policy or the mediclaim would be typically cover the cost relating medicines, consultancy, diagnosis and hospital stay. But there are some costs like paying for the attend care, the post hospitalization stages are not reimbursed by the insurance company. To avail the health claim and such a cost you have to out the patient care रायडर. म्हणजे पेशंट केअर रायडर हा देखील रायडर जर घेतला असेल तुम्ही तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला तिथे मिळणार आहेत. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ रायडर्स यू कॅन सी हिअर. द रायडर्स आय एम अगेन गोइंग टू रिवाइज द डेफिनेशन. द रायडर means a health policy or the any insure policy will have some exclusion and the right you will not have to completing coverage. If you need to protect from the if you are protect from the added risk you will have to opt for the reinsurance forever. म्हणजे हा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. आणि टाईप्स ऑफ जे काही ज्याला तुम्ही काय म्हणता की टाईप्स ऑफ रायडर्स हे कशा पद्धतीचे आहेत तर त्यामध्ये पहिला दिलेला आहे ॲक्सिडेंटल बेनिफिट, दुसरा आहे क्रिटिकल इलनेस बेनिफिट, तिसरा आहे टेम्पररी आर द परमनंट इम्पेअरमेंट रायडर. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे वेव फॉर द प्रीमियम रायडर्स, हॉस्पिटल इन कॅश अँड पेशंट इन केअर. दिस इज ऑल अबाउट द रायडर्स विच इज गिव्हन बाय which is given by the teacher. Just note down these notes in your notebook because the examination will be taken on the basis of MCQ only, so focused on it. Thank you so much. काय रे राजवंश, थांब की जरा, आता झोपायचंय. झोपायचं, लेक्चर केलं शूट बाबा. उशिरा येणार पप्पा, ते हे कर सरळ कर सटे. पप्पा जेवून येणार आहेत, पप्पा जेवायला नाही येत आज. लाग सगळे भारी. झोप तर मला लय आली आहे त्यामुळे आता मी एका मिनिटात पडले की झोपणार आहे वेळच्या. सो दार लावून घेणार आहे मी. तू काय करणार आहेस? मी हॉलमध्ये बसतो. जरा पॅटर्न की पूजाकडनं लय टास्क आहेत आपल्यात. हे सॉकेट कधी दुरुस्त होणार? लय चावलं टास्क बाबा. मग अशी लेक्चर शूट करताना मारता पण येत नव्हते, आवाज येतोय म्हणून. जा पॅट घे. हे असंच आहे ना, एक दिवशी पाय
पाय मोडणार आहे तुझा आणि मग फ्रॅक्चर करतात पायाला. मग 20 दिवस आहे ना जागेवर उठायचं नसतं, तिथेच बसायचं, तिथेच शी करायची, तिथेच जेवायचं. असं उडी मारली की नाही एक दिवशी होणार आहे बघ तुझं काहीतरी. एवढ्या जोरात उडी मारायची गरजच नाहीये राजवंश काय. हा बघते की बघते. फिरव जरा. धर. लागला का? लागला? हा हा चालतंय. मग तर 100% मागवणार. आपल्याला मागवायला काही नव्हतं, कारणच लागतं आपल्याला. सांगते काय, पगार झाला की 15 दिवस आपण राणी असतो, 15 दिवसानंतर चिडीत चोप. हा चालतंय की बघते, लगेच बघते. चल आता सीएच्या सुपरविजनचे छापणारे पैसे ते सगळं उडवूनच टाकणार आहे. बघते. तू जाणार आहेस का बाहेर? हॉलमध्ये बसतो. जाऊ, मी तिकडं झोपते. ऐक